शकुनी हा गांधारचा राजा सुबलचा मुलगा होता. त्याला आणखी 99 मुले होती. शकुनीला ही गांधारी नावाची बहीण होती. राजा सुबलला एका यज्ञादरम्यान कळले की त्याची कन्या गांधारीच्या कुंडलीत दोष आहे आणि या दोषामुळे गांधारी ज्यांच्याशी लग्न करेल त्यांचा मृत्यू होईल. आपल्या मुलीच्या कुंडलीचा दोष दूर करण्यासाठी राजा सुबलने तिचे लग्न एका बकऱ्याशी लावले आणि लग्नानंतर त्या बकऱ्याला मरण आले. अशा स्थितीत गांधारीच्या कुंडलीतून तो दोष दूर झाला. काही काळानंतर हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राचा विवाह गांधारीसाठी आला. धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे शकुनी या विवाहाच्या विरोधात होते, पण तो हा विवाह रोखू शकला नाही. लग्नाच्या काही काळानंतर राजा पांडू आणि धृतराष्ट्र यांना कळले की गांधारी यांचे आधीच एकदा लग्न झाले आहे. या विश्वासघाताने धृतराष्ट्र इतका संतप्त झाला की त्याने गांधारच्या संपूर्ण राजघराण्याला कैदेत टाकले आणि शिक्षा म्हणून तो त्यांना एक दिवस खाण्यासाठी फक्त मूठभर धान्य दिले. यामुळे एका व्यक्तीचे पोट भरू शकते आणि केवळ एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो. राजा सुबलने आपल्या वंशजापैकी कोणाला जिवंत ठेवायचे हे ठरवायचे होते, जो त्याच्या संपूर्ण वंशाचा नाश आणि अपमानाचा बदला घेऊ शकतो. शकुनी त्या सर्व भावामध्ये हुशार होता. राजा सुबलने तुरुंगात उपस्थित असलेल्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला एक काम सोपवले. सर्वांना एक हाड आणि एक धागा दिला आणि सर्वांना सांगितले की जो हा धागा स्पर्श न करता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेईल त्यालाच अन्न दिले जाईल. या कामात सर्वजण अपयशी ठरले, पण शकुनीने ते केले. त्याने धाग्याच्या एका टोक्याला धान्याचा दाणा आणि दुसऱ्या टोकाला मुंगी बांधली आणि हाड धाग्याच्या मध्यभागी ठेवले. धान्य खाण्यासाठी मुंगी हाड ओलांडून धाग्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली. त्यामुळे दोन्ही टोके एकमेकांना भेटली. शकुनीचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासमोरच मरण पावले. मरणापूर्वी राजा सुबलने धृतराष्ट्राकडे आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आणि आपला मुलगा शकुनीला सोडण्याची विनंती केली. धृतराष्ट्राने त्यांची विनंती मान्य केली. शकुनीच्या सुटकेपूर्वी त्याच्या कुटुंबाने त्याचा एक पाय मोडला, जेणेकरून तो मोकळा होईल आणि आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला आणि अपमान विसरू नये. मरणापूर्वी राजा सुबलने शकुनीला आपल्या हाडापासून फासे बनवायला सांगितले होते. राजा सुबल म्हणाला की हे फासे नेहमी तुझ्या आदेशाचे पालन करतील आणि जुगारात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर शकुनीला त्या हाडांचे फासे मिळाले. पुढे तेच फासे महाभारत युद्धाचे कारण बनले. आपल्या राज्यात परत येण्याऐवजी शकुनीने कौरवांच्या मनात विष घालून त्यांच्या विनाशाकडे प्रवृत्त करणे पसंत केले. त्याने आपले संपूर्ण कुटुंब आपल्यासमोर मरताना पाहिले होते, जे विसरणे त्याच्यासाठी अशक्य होते. असे म्हणतात की शकुनीने खूप पाप केले होते, परंतु त्याने हे सर्व आपल्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी केले. त्याने आपले संपूर्ण कुटुंब त्याच्यासमोर भुकेने मरताना पाहिले होते आणि त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने अनेक पापे केली होती. त्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्त झाला. दुसरे कारण असेही सांगितले जाते की महाभारताच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्ण स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी सांगितले होते की जो कोणी या युद्धभूमीवर मरेल त्याच्या उपस्थितीमुळे त्याला स्वर्ग प्राप्त होईल. तुम्हालाही शकुनी मामाची कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.